नेवळी नेवळी संघाने प्रथम टॉस घेतलाय आणि फील्ड स्वीकारले आणि धामणगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. थँक्यू दोन्ही संघांना. अतिशय चांगली खेळी करून आपण प्रेक्षकांना सामना चांगला खेळायचा आहे आणि दोन्ही संघाने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मैत्रीच्या वातावरणामध्ये आपण सामना खेळायचे आहेत. चला थँक्यू दोन्ही संघांना. सर्व सामने आजच्या दिवसामध्ये 3 षटकाचे राहतील याची सूचना प्रत्येकापर्यंत पोहोचवतोय. का मंडळाची एक विनंती आहे आम्हाला आणि त्या विनंतीप्रमाणे आपण तुम्हाला विनंती करतोय का 3 षटकाचे सामने आपण खेळवले जातील पूर्ण दिवसामध्ये. शेवटचा सामना वेळेअभावी आपण बदलू शकतोय, परंतु बघूया काही होऊ शकतंय. सामने आपल्या वेळेच संपले तर शेवटचा सामना बाकी तर 4 षटकाचा खेळला जाईल ही सूचना करतोय, परंतु वेळेअभावी. सहकार्य करा, सहकार्य ठिकाणी होतात का
हॅलो, प्रथम टॉस घेऊन नेवली संघाने फील्ड सजवलेली आहे. फील्ड घेतले टॉस घेऊन आणि धामणगाव संघाला फलंदाजीचं आमंत्रण केलंय. अतिशय सुरक्षित सामना यात काही शंका नाही. दोन्ही संघामध्ये एक चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे आणि आपल्या शेजारचे दोन्ही संघ आहेत आणि अतिशय चांगला सामना बघायला मिळेल. पंचांच्या भूमिकेत आमचे बजाके सर, तसेच दोन्ही पंच आमचे सज्ज आहेत आणि दोन्ही कर्णधारांच्या बातचीत चालू आहे की आपण सहकार्य करायचं आहे आणि त्या सहकार्याने आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. सकाळच्या क्षेत्रामध्ये आज गोड दिवस आहे. 26 जानेवारीचा दिवस आहे. एक दूर दूर फील्ड बघायला मिळते. अतिशय चांगली असे फील्ड सजवलेली पाहायला मिळते. आणि दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सज्ज आहे. स्ट्राईकला आहे केतन आणि नॉन स्ट्राईकला आहेत अक्षय. बघूया दोन्ही फलंदाजामधून कशा पद्धतीचा सामना आपला बघायला मिळेल आणि गोलंदाजीचा भार सांभाळतोय. गोलंदाजाचं नाव काय? आणि गोलंदाजीचा भार सांभाळतोय कल्पेश. एक आक्रमक गोलंदाजी पाहायला मिळेल. एक रॅडी राऊंडचा मारा करेल आणि एक तेज गोलंदाज ओळखला जातोय नेवळी संघाकडनं. त्याला सामोरे जाईल चेतन. स्ट्राईकला चेतन. अतिशय आक्रमक फलंदाजीचा नकाशा आपला पाहायला मिळेल पहिल्या सामन्यामध्ये. बघूया बघूया सामना चालू होत आहे. अतिशय 15 ते 16 पाळोचे रनअप घेऊन गोलंदाज आपल्या धावपट्टीवर सज्ज आहे. आणि पहिल्या बॉलला सन्मान दिलाय. बॉल एक अतिशय वेगाने जातोय सीमारेषेकडे आणि सीमारेषे पार. पहिल्या बॉलला सन्मान दिला होता. हलकी बॅट मारली होती परंतु फिल्डरच्या वरून मारला बॉल. बॉल दमदन करीत पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या फलकावर पोहोचते ती 4. अतिशय चांगली सुरुवात फलंदाजी मधून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलला बरोबर हेरलं आणि एक दणदण करीत बॉल सीमारेषा पार झाला आणि 4 धावा प्राप्त केल्या आपल्या खात्यामध्ये चेतननी आणि संघाच्या खात्यामध्ये 4 धावा पाहायला मिळाल्या. अतिशय चांगला सामना झाला. काही शंकाने मी पहिलेच बोललोय का दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य संघ आपला पहिल्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल सीमारेषेकडे जातोय आणि पोन बाय चौका आणि 2 बॉल मध्ये 2 चौके ठोकण्यामध्ये यश मिळालंय चेतन याला. अतिशय आक्रमकता आपण पाहायला मिळेल. पहिलेच बोललो का चेतन हा एक फलंदाजीमध्ये आक्रमकता पाहायला मिळेल काही शंका नाही. परंतु सुरुवातीपासून एक चौकाराने सुरुवात केली चेतनने. अतिशय आपल्या संघाला एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये 2 बॉल मध्ये लगातार 2 चौके मारून खात्यामध्ये जमा केलेत 8 या धावा. एक जबरदस्त कामगिरी. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या धावपट्टीवर सज्ज आहे. हळूहळू मार्गस्थ होतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीत बॉल मारलेला. बॉल जातो सीमारेषेकडे. 4 धावा. एक 3 बॉल मध्ये हॅट्रिक पाहायला मिळाली चेतनच्या बॅट मधून. एक सनसनीत फलंदाजी आपला पाहायला मिळते ती धामणगाव संघाची चेतन द्वारा. अतिशय सुंदर फलंदाजी. 3 बॉल मध्ये 3 चौके मारण्यात यश आलाय आणि अतिशय हॅट्रिक बनवले चौकारांची. बघूया गोलंदाज काय जादू करतोय. मला तरी वाटतं अतिशय सुंदर फलंदाजीचा नकाशा. धावसंख्या फलकावर पोहोचली 12 या अंकावर. एक जबरदस्त कामगिरी. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज काय जादू करतोय आणि आता मात्र त्याच दिशेमध्ये बॉल मारलाय. बॉल जातोय सीमारेषेकडे. तेवढी फील्ड सुंदर पाहायला मिळाली आणि 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावा पूर्ण होतात. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय 14 या अंकावर. एक जबरदस्त फील्डचा नकाशा पाहायला मिळाला. का बॉडी लगेच असलेला फलंदाज फील्ड मध्ये अतिशय चांगली फील्ड बघायला मिळाली. 2 धावा रोखू शकलाय. बघूया पुन्हा एकदा सज्ज फलंदाज चेतन स्ट्राईकसाठी आला होता परंतु
स्ट्राईकची कामगिरी स्वच्छ पाहतोय आणि पुन्हा एकदा एक सीमारेषेकडे बॉल जातो, फिल्डर लागपट करतो, परंतु बॉल जातो निघून सीमारेषा बाहेर. 4 धावा आणि 4 धावेने धावफलक पुढे सरकतोय अतिशय 18 या अंकावर. जबरदस्त फलंदाजी मधून चेतनच्या आतापर्यंत मला तरी वाटतंय पहिलं षटक या चेतनच्या नावावर राहील असं शंका नाही, परंतु 4 चौकार मारण्यामध्ये यश आलंय. एक दुहेरी धाव घेतले आणि एक बघूया शेवटच्या बॉल मध्ये का आक्रमकता करतोय चेतन. आणि आता मात्र एक हलकीशी कट केले, फील्ड बघायला मिळाली आणि एक निर्धाव चेंडू निघतोय. अतिशय सुंदर फील्ड. मला वाटतं फिल्डरच्या कडून बॉल निघाला असता तर दंदंदरकडे बाउंड्रीकडे गेला असता, परंतु फील्डमध्ये नकाशा अतिशय चांगला बघायला मिळाला नेवली संघाकडनं आणि धावा रोखून ठेवल्या. या पहिल्या षटकामध्ये 8 धावा आपल्या फलकावर लागल्यात. एक आक्रमकता बॅटिंगमध्ये बघायला मिळाली. बघूया उर्वरित 2 षटकामध्ये किती रन जमवतात आपल्या संघासाठी. एक कामगिरी स्वच्छ करताना चेतन पाहायला मिळतोय मैदानामध्ये. आता मात्र स्ट्राईक साठी येतोय तो अक्षय. बघूया एक अक्षयची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटक खेळून काढला तो चेतनने. 6 बॉल बरोबर आपल्या फालुत्रामध्ये खेळून काढले त्या चेतनने. अतिशय सुंदर कामगिरी केली. 18 धाव संख्या आपल्या फलकावर पोहोचवली. बॉल बघूया दुसरा षटक घेऊन येतोय करण. काय करतोय करण बघूया जादू. पहिल्या षटकामध्ये थोडासा अपयशी ठरला. एक फटकेबाजी आपला पाहायला मिळाले. 4 चौकार लागले, दुहेरी 1 रन घेतलाय, परंतु धाव संख्या फलकावर 18 लागली. परंतु दुसरा षटक घेऊन आले तो करण. बघूया करण आपली कामगिरी कशा पद्धतीत करतोय. दोन्ही संघामध्ये आपण पाहिले तर एक दुल्यबळ संघामध्ये खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंमधून आपल्याला चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. प्रेक्षकांची मनं जिंकतील असे दोन्ही संघ आपण पाहतोय. बघूया करण 20 ते 22 फॉलोचा रनअप घेऊन राईट अँड डाऊनचा मारा करतोय. तेच गोलंदाज ओळखला जातोय. कारण बघूया थोडीशी फील्ड मध्ये सजावट करतोय. एक दूर दूर फील्ड आपला पाहायला मिळते. रांगोळी सारखी अतिशय सुंदर फील्ड सजवलेले. पाहूया पहिला बॉल आणि अप्पीचा बॉल होता. बॅटमॅनला फारसा काही समजला नाही. अतिशय सुंदर आणि पंचांचा इशारा तो वाईट अवंतर धावेत भरवते. अतिशय एक खराब चेंडू पाहायला मिळाला पहिल्याच करणचा, परंतु एक व्हाईटच्या रूपामध्ये पंचांचा इशारा आला आणि धाव संख्या फलकावर पोहोचली 19 या अंकावर. आणि आता पुन्हा एकदा आपटून टाकला बॉल, परंतु 1 रन रोखू शकले नाही. विकेट किपरमधून थोडीशी फील्ड लूज झाली, परंतु 1 रन बघता बघताच आखोमे इशारा केला आणि 1 रन पळून काढण्यामध्ये यश मिळालं. धाव संख्या 20 वर पोहोचली. अतिशय सुंदर रणनीती. चेतनची फलंदाजी पहिल्या षटकामध्ये चांगली झाली, परंतु स्ट्राईक बदली केली. चेतनला चान्स दिले. बघूया चेतन काय करतोय. थोडीशी आक्रमकता दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. आणि फुलटाच बॉल आहे आणि बॉल जातोय सीमारेषेकडे. एक दंदन करत आणि तेवढी सुंदर फील्ड. 1 धावेवर नमावं लागेल. 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय 21 अंकावर. एक जबरदस्त कामगिरी, सुंदर फील्ड बघायला मिळाली. धाव संख्या फलकावर पोहोचले 21 आणि एक सुंदर बॉल. तेच बॉल निघून जातोय. सनसन करून बॉल विकेट किपरची कामगिरी स्वच्छ करून बॉल सेव्ह करतोय गोलंदाजाकडे. अतिशय सुंदर फील्ड. आता मात्र गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये अतिशय रोखून ठेवल्या धावा. पहिल्या षटकामध्ये जी फलंदाजी पाहायला मिळाली ती फलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं कव्हर केलं गोलंदाजाने. आणि आता म्हटलं हा पिच टाकला तर बॉलला दिशा दिले फलंदाजाने. बॉल जातो सीमारेषेकडे. 4 धावा. 1 बाय चौका. एक जबरदस्त कामगिरी. बॉल कडे बरोबर हेरलं, बॅट लावली, त्याची दिशा दिली. दिशामध्ये बॉल बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावा आणि 4 धावेने धावफलक पुढे सरकतोय 25 या आकड्यावर. हा पिचचा बॉल होता. बॉलनी उचली घेतली.
फलंदाजाने बरोबर उंचीचा फायदा घेतला आणि आता मात्र एक चान्स आली होती सुवर्ण, परंतु बॉल जातो निघून सीमारेषेकडं आणि 4 धावा मिळतात. एक जबरदस्त बॉलवर पुढे धावायचं होतं, परंतु बॉलचा अंदाज न मिळाल्यामुळे बॉल उचली घेऊन बॉल फिल्डरला हुलकावून बॉल निघून गेला आणि 4 धावा एक नशिबाचा मिळाल्या त्या धामणगाव संघाला आणि 4 धावेने धावपळ पुढे सरकतोय. 19 एक जबरदस्त रणाची गती पुढे सरकली. गोलंदाजाने धावपळक रोखून ठेवलं होतं, परंतु 2 चौकारांनी धावपळक एक वाऱ्याच्या गतीने पाहायला मिळालं. धाव संख्या जाऊन पोहोचली ते 25 अंकावर, 29 अंकावर सॉरी. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या धावपट्टीवर सज्ज आणि आता मात्र एक उंच असं मारले बॉल आपल्याच फलुत्रामध्ये कॅच घेऊन परततोय. अक्षयाची विकेट पहिली प्राप्त करण्यामध्ये यश मिळतो नेवली संघाला. एक आक्रमकता होती गोलंदाजीमध्ये, परंतु थोडासा फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 2 चौकार नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाले. बघूया ओढावला जातोय प्रदीप. प्रदीप आपली कामगिरी संघासाठी कशा पद्धतीत करतो. अखिलेश अकेश, बघूया अकेश काय कामगिरी करतोय. प्रतीक तिसरा षटक घेऊन येतोय प्रतीक. बघूया प्रतीकची कामगिरी कशा पद्धतीत होते. आतापर्यंत 2 षटकाचा सामना झाला. 2 षटकामध्ये 29 धावा ठोकून काढल्यात. अतिशय सुंदर रणनीती आखलेली आहे दोन्ही फलंदाजामध्ये आणि खरोखरच गोलंदाजांनी थोडस रन संख्या थांबवली होती, परंतु फील्ड मध्ये थोडीशी साथ मिळाली नाही. अतिशय एक चौकार एक गेल्याने धावपळ पुढे सरकलं. आणि आता मात्र दिशा दिले. फिल्डर सज्ज आहे आणि फिल्डरला हुकवून बॉल गेला सीमारेषा. 4 धाव मिळतात आणि 4 धावेने धावपळ पुढे सरकतोय 33 अंकावर. एक जबरदस्त सुवर्ण संधी चालून आली होती, परंतु बॉल थोडीशी दिशा दिली, बॉलने हुकला दिला आणि बॉल सीमारेषा टच झालं. अतिशय सुंदर फील्ड होती, परंतु फील्डचा फायदा नाही केला आणि त्याचा फायदा होतो तो धामणगाव संघाला. अतिशय 4 धावाने धावसंख्या फलकावर पोहोचते ती 33 अंकावर. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. एका हाणामारीचा षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये कामगिरी स्वच्छ करतोय फलंदाज चेतन आणि आता मात्र उंच असं मारले बॉल जातो सीमारेषेकडे. फिल्डर आहे आणि गुड कॅच. एक सीमारेषेकडे असलेला फिल्डर जागेवरून हललेला आहे आणि कॅच घेण्यामध्ये यशस्वी ठरला. चेतनची विकेट काढण्यामध्ये यश मिळाले. की आक्रमकता होती चेतन मध्ये. आतापर्यंत चेतननी चांगली कामगिरी, स्वच्छ कामगिरी केली. खरोखरच ओपनिंग साठी गेला होता चेतन. आपल्या नावावर 33 धावा ठेवल्या. आता अतिशय चांगली कामगिरी करून परततोय तंबू मध्ये. एक निराश होऊन परततोय. एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कॅच आउट झाल्या. अतिशय निराश होऊन तंबू मध्ये परततोय. स्वच्छ कामगिरी केली. बघूया आता मात्र प्रदीप येतोय नवीन फलंदाज. दोघांमध्ये बातचीत होते. काय रणनीती आखली बघायला मिळेल. बघूया उर्वरित षटकामध्ये उर्वरित बॉल बाकी असताना कशा पद्धतीत कामगिरी करतोय प्रदीप. बघूया अकेश आणि आता मात्र उंच असं मारलंय. बॉलला दिशा दिले. सीमारेषेकडे हुक केलाय बॉल. षटकार मिळतोय. एक 6 धावांनी सनसनीत धावपळ पुढे सरकतोय. धाव संख्या फलकावर पोहोचले 39. एक सुंदर फलंदाजीचा नकाशा. आपटून टाकला बॉल होता. एक दिशा दिली. एक बॅट उंचावरून फिरवली. खरोखरच एक बॅट मधून काहीतरी आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालं प्रदीपच्या. अतिशय सुंदर आपल्या संघासाठी कामगिरी करताना. मला तरी वाटते गोलंदाजीमध्ये थोडासा काहीतरी जादू करावा लागेल. एक आक्रमकता आहे फलंदाजीमध्ये.
एक गोलंदाजीमध्ये आक्रमकता आपला पाहायला मिळत नाही, परंतु बघूया गोलंदाज काय करतो या शेवटच्या उर्वरित बॉलमध्ये. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीत टाकला होता बॉल, अतिशय सुंदर. आणि पंचांचा इशारा तो वाईट, अवांतर धावेमध्ये भरवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या अंकावर. एक दिशाहीन चेंडू, पंचांचा बारकाईने लक्ष असताना इशारा येतोय व्हाईटचा, अवांतर धावेमध्ये भरवते. अतिशय सुंदर कामगिरी पंचगिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत 2 दिवसाच्या कामगिरीमध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा उंच असं मारले बॉल, उंच आहे फिल्डर त्याची, जेच करतोय परंतु जेच करता आला नाही. आणि 2 धावा पळून काढण्यामध्ये यश मिळालंय. आणि 2 धावेने धावपळ पुढे सरकतोय 42 या अंकावर. एक सुवर्ण संधी आली होती, परंतु जेच करता नाही आला फिल्डरला. बॉल उंच असा होता, परंतु कॅच घेण्यामध्ये अपयश ठरतोय फिल्डर. त्याचा फायदा होतोय 2 रनांनी धामणगाव संघाला. बघूया प्रदीप पुन्हा एकदा सज्ज आहे. एक षटकार मारायच्या नादामध्ये बॅटची काढा घेतली होती, बॉल उंच उडाला होता, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. एक अपयशी ठरतोय. आणि पुन्हा एकदा आपटून टाकला बॉल. आणि पंचांचा इशारा तो वाईट, अवांतर धावेमध्ये भर. आणि 1 बायचा इशारा देतात पंच. एक आपटून टाकला बॉल, उंच असा उचली घेतलेला बॉल, पंचांचा इशारा वाईटचा, अवांतर धावेमध्ये. धावसंख्या होते 43 या अंकावर. एक जबरदस्त कामगिरी. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या धावपट्टीवर सज्ज आहे. 20 ते 22 पर्यंत रन घेतो. रॅडेन राऊंडचा मारा करतो. एक तेज गोलंदाज ओळखला जातोय, परंतु आता मात्र एक चांगला बॉल टाकून मध्ये आपला निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश मिळाला. एक चांगली कामगिरी. थोडंसं परिवर्तन केलं, एक निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश. प्रदीप निराश झाला, मालाच्या नादामध्ये मोठा फटका, एक निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या सज्ज आहे. बघूया प्रदीप आपल्या फलंदाजीमधून चांगली कामगिरी करताना एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा मधल्या फळीतून बॉल काढताना आणि रनआउटच्या विकेट मिळते. पंचांचा इशारा वाईट, अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या पोहोचते ते 44 44 44 धावा फलकावर पाहायला मिळतात. एक वाईटच्या रूपामध्ये धाव फलक आपल्याला पाहायला मिळाला. बघूया फलंदाजीसाठी नवीन फलंदाज येतोय दिलीप, कशा पद्धतीत कामगिरी करतोय. उर्वरित षटकामध्ये उर्वरित बॉलमध्ये आपण पाहायला मिळेल. खरोखरच एकच चांगली रणनीती आखली गोलंदाजांनी. शेवटच्या षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी करताना पाहतो. नक्कीच एक षटकार लागले, परंतु उर्वरित बॉलमध्ये कामगिरी स्वच्छ पाहायला मिळते. बघूया प्रतीक, यापुढचा सामनावर आहे गावदेवी कोलिवली वर्सेस मिथ स्पॉट कवाड. दोन्ही संघाच्या कर्णधाराने सज्ज राहायचंय टॉस साठी. मिथ कवार आणि गावदेवी कोलिवली दोन्ही संघाच्या कर्णधाराने सज्ज राहायचंय. मात्र बॅटची कडा घेऊन बॉल जातोय, त्याची लागपड करतो फिल्डर. एक धाव चोरून काढलेली आहे, परंतु दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो आणि रनआउटची विकेट. एकच धाव आपल्या फलकावर लागेल आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 45 या अंकावर. 46चं आव्हान ठेवलंय ते नेवळी संघापुढं. बघूया कशा पद्धतीत पार करतोय. एक 3 षटकामध्ये 18 बॉल मध्ये 45 धावा ठोकून काढल्यात. एक 46चं आव्हान ठेवलं, एक भला मोठं आव्हान आहे. बघूया काय होतंय. टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज आहेत का? आजच्या दिवसामध्ये 3 षटकाचे सामने दिल्याची नोंद करून कर्णधारांनी लगेच टॉस साठी यायचंय. का आजचा शेवटचा दिवस आहे, गोड दिवस आहे, फायनलचा दिवस आहे. आपण वेळेचं भान ठेवून आपण सज्ज राहायचंय.
दोन्ही संघामध्ये एक टॉस होतोय. आमचे ज्येष्ठ समाजसेवक रमेश पाटील यांच्या पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्याचा टॉस होतोय. पुढचा सामना आहे गावदेवी कोलिवली वर्सेस मितस्फोट कवाड. दोन्ही कर्णधार सज्ज आहेत आणि त्याचा टॉस होतोय. एक शुभास्य रमेश पाटील यांच्या टॉस होतोय दुसऱ्या सामन्याचा आणि छापा येतोय. कोलिवली या संघाने टॉस घेतलाय आणि कवाड या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघामध्ये एक चुरशीचा सामना त्यात काही शंका नाही. बॅटिंग घेतलेली आहे, टॉस घेऊन फलंदाजी घेतलेली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते कवाड या संघाला. थँक्यू. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शेषालीचं आव्हान घेऊन दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सज्ज आहे. स्ट्राईकला वसंत आणि नॉन स्ट्राईकला करण आणि गोलंदाजीचा भार सांभाळतोय सागर. बघूया पहिला षटक सागर घेऊन येतोय. एक 15 ते 16 पावलाचा रनअप दिसून येतोय. एक आक्रमकता आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं अतिशय तेज फलंदाजी करण्यामध्ये यश मिळालं होतं धामणगाव संघाला. त्याच पद्धतीत नेवली. बघूया स्ट्राईकला वसंत आणि पहिला बॉल फुलटाच. बॉल उंच असा आहे, फिल्डर लागपाट करतो. बघूया आणि नक्कीच 2 धावा. नो बॉल येतोय. अवांतर धावेमध्ये भर. पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट असेल यात काही शंका नाही. परंतु पहिलाच बॉल नो बॉल टाकून एक फ्री हिटची चान्स दिले नेवळी संघाला. बघूया त्या फ्री हिटचं काय सोनं करतोय. मला तरी वाटतंय पहिल्या बॉलमध्ये फ्री हिट मिळतोय म्हणजेच एक बोनस आहे आणि या बोनसचा फायदा नेवळी संघ कशा पद्धतीत करतोय बघायला लागेल. खरोखरच दोन्ही संघामध्ये एक तुलना बघितली आपण ते एक चांगला खेळूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आहेत आणि मात्र एक हलकीशी कट लावली आणि सुंदर फील्ड आणि एक धाव पळवून काढलेले. एक धावेने धावपळक पुढे सरकतोय 4 या अंकावर. पहिल्याच बॉलमध्ये एक सुवर्ण संधी चालून आली पण त्या संधीचा सोनं करता आला नाही. एक मोठा फटका जर आला असता तर कदाचित एक मोठा बोनस मिळाला असता. परंतु फलंदाजीमधून हलकीशी कडा घेतली बॅटची. बॉल उंच असं गेलं विकेट किपरच्या वरून आणि फिल्डरने स्वच्छ कामगिरी करून बॉल सेव्ह केलंय. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच मध्ये बॉल दणदण करत बॉल जातोय 4 धावेसाठी. एक तेज बाउंड्री बघायला मिळते इकडं. एक सुंदर रणनीती आखली. हलकीशी बॅट लावली. बॉल उंच उडाला होता. त्याचा फायदा मिळतो नेवळी संघाला. वसण्याच्या बॅटमधून खणखणीत चौकार पाहायला मिळाला.
एक जबरदस्त कामगिरी. धाव संख्या जाऊन पोहोचते फलकावर 8 या अंकावर. एक जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी. ज्या पद्धतीने चैतन्य फलंदाजी केली होती त्याच पद्धतीत सामना आपल्याला पाहायला मिळते बरोबर. आणि आता मात्र फुलटा जाता परंतु एक दिशा दाखवलेला आहे आणि बॉल जातो सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. एक दणदण करीत बॉल निघून गेला सीमारेषा बाहेर. 4 धावा आणि 4 धावेने धावफलक पुढे सरकतोय 12 या अंकावर. बरोबर चैतन्य 3 बॉलमध्ये 3 चौकार ठोकले होते परंतु त्याचा फायदा नेवली संघाने सुद्धा त्याच पद्धतीत घेतलाय का 3 बॉलमध्ये 12 धावा ठोकून काढल्यात. म्हणजेच बरोबरीचा सामना आपला आतापर्यंत पाहायला मिळतोय. एक आक्रमकता बघायला मिळते. दोन्ही संघामध्ये एक तलमल चालू आहे का पहिला सामना पहिल्या दिवसामध्ये एक अतिशय चुरशीचा पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीत फलंदाजी आपला धामणगाव संघाची बघायला मिळाली त्याच पद्धतीत नेवळी संघ आपली तयारी पाहायला मिळते. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सागर आणि एक तेज बॉल आणि आता मात्र थोडसा आणि सुंदर फील्ड. एकच धावेवर नमावं लागेल. 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय 13 या अंकावर. एक जबरदस्त कामगिरी. एक सुंदर फील्ड पाहायला मिळाली. मला तर वाटते बॉल जर वरून गेला असता तर कदाचित सीमा पार झाला असता परंतु फील्डमध्ये एक नकाशा चांगला बघायला मिळाला. बॉल अडवण्यामध्ये यश मिळालं. फिल्डरची कामगिरी स्वच्छ बघायला मिळाली. आणि आता मात्र एक तेज बॉल पंचांकडे अपील केला. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. पहिली विकेट काढण्यामध्ये यश. बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावला आणि खरोखरच एक चांगली कॅच घेऊन मोठी विकेट काढण्यामध्ये यश मिळालं. 8 धावा करून वसंत बाद होऊन तंबूमध्ये परततोय. स्वच्छ कामगिरी. त्यातोय आदित्य वन डाऊनला. बघूया काय करतोय आदित्य. एक मोठी विकेट काढण्यामध्ये यश मिळालंय धामणगाव संघाला. अतिशय तेज बॉल होता. तेज बॉलला एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये कॅच आउट. एक जबरदस्त पहिली विकेट काढण्यामध्ये यश. एक फील्ड मध्ये चांगला नकाशा बघायला मिळाला. आतापर्यंत आपण 2 बघितले बॉल. एक बॉल गोलंदाजाच्या बाजूला मारला. फील्ड चांगली बघायला मिळाली. त्या पद्धतीत दुसऱ्या बॉल मध्ये विकेट किपरचे काम स्वच्छ केली बघायला मिळाली आणि एक मोठी विकेट काढण्यामध्ये यश मिळालं. अतिशय सुंदर कामगिरी पाहिली. बघूया आदित्य धाव संख्या 13 आणि आता मात्र त्याच पद्धतीत बॉल लागलाय. बॉल उंच आहे. फिल्डर खाली आहे. बघूया काय होतंय आणि गुड कॅच. एक दुसरी विकेट काढण्यामध्ये एक मोठा फटका मारायच्या नादामध्ये आदित्य पहिल्याच बॉलला हेडला होता. पहिल्याच बॉलला मोठा फटका मारायच्या नादामध्ये आपली विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळते धामणगाव संघाला. एक जबरदस्त कामगिरी. खरोखरच गोलंदाजीमध्ये आपण परिवर्तन बघितलं का पहिल्या 3 बॉलमध्ये धावांचा रणसंग्राम चालू होता परंतु चौथ्या बॉल पासून गोलंदाजाने बरोबर फलंदाजीला हेडलं आणि एक विकेट काढण्यामध्ये यश मिळालं. दुसऱ्या बॉलमध्ये पुन्हा एक उंच असा बॉल मारण्याच्या नादामध्ये आदित्यचे विकेट काढण्यामध्ये यश कॅच आउट झालं. एक जबरदस्त कामगिरी. धावसंख्या फलकावर 13. आतापर्यंत कामगिरी स्वच्छ. पहिल्या षटकामध्ये धामणगाव संघाने 18 धावा ठोकून काढल्या होत्या परंतु त्याच पद्धतीत सुरुवात केली होती. पहिल्या 3 बॉलमध्ये आपण बघितलं तर 12 धावा बरोबर आल्या होत्या परंतु उर्वरित 2 बॉलमध्ये 2 विकेट काढण्यामध्ये यश मिळलं धामणगाव संघाला. तोच फायदा धामणगाव संघाला होतो का बघूया. खरोखरच पहिल्या षटकामध्ये नामोचा प्रयत्न केलाय तर धामणगाव संघाने. सागर याने एक अतिशय तेज गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी एक तलमल करतोय. बघूया पुन्हा एकदा फलंदाज नवीन जातोय. रोहित. गोलंदाजीसाठी रोहित येतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या फलकावर पोहोचते ती 13 या अंकावर. आमचे समालोचक धोबी सर इथं उपस्थित झाले. 3ऱ्या दिवसाच्या सामन्यासाठी एक दुरून येतात ते परंतु वेळेवर बरोबर हजर होतात. एक आमदाराचे पीए आहेत ते आणि आमदाराचे पीए असताना सुद्धा ते कामगिरीमध्ये आमच्या तरुण पिढीला सुद्धा सहकार्य करण्यासाठी आमच्या येतात. म्हणजे आमचं भाग्य आहे का अतिशय धोबी आमचे
आमदारांच्या खांद्याला खांदा लावून फिरतात. आणि आता मात्र एक उंच असं मारलं 1 बाय चौका. एक जबरदस्त कामगिरी. एक हलक्या हातामध्ये खेळलं आणि हलक्या हातामध्ये खेळताना आपण पाहायला पाहिलं का फिल्डच्या वरून मारला बॉल होता. एक तेज बॉडी आपल्याला बघायला मिळाली. धाव संख्या चौकाराने पुढे सरकते 17 या अंकावर. मोठे फटक्याची आवश्यकता आहे. पल्ला गाठायचा असेल तर 46चा पल्ला आहे, मोठा पल्ला आहे, परंतु मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने सुरुवात केली होती, परंतु 2 विकेट काढण्यामध्ये यश मिळालं. त्यावेळी नमवलं होतं. दुसरं षटक प्रगतीपदावर आहे आणि रोहित याच एक डॉलपॉट काढण्यामध्ये यश मिळालंय. एक चांगली कामगिरी, एक तुम्हारी एक हमारी, अशा पद्धतीत कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर फलंदाजीमध्ये नकाशा तर एक बॉलमध्ये गोलंदाजीमध्ये नकाशा आपल्याला पाहायला मिळतो. एक प्रेक्षकांचं मनोरंजन होते, आपल्या संघाची कामगिरी होते. दोन्ही संघामध्ये अतिशय सुंदर कामगिरी पाहायला मिळते. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या धावपट्टीवर सज्ज. रोहित त्याला सामोरे जातोय आणि रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादामध्ये विकेट मिळते. पंचांचं बोट आकाशामध्ये पाहायला मिळतोय. तिसरी विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळतंय धामणगाव संघाला. एक रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादामध्ये विकेट आपली गमावलेले. वसन एक बाद होणं परततोय, त्याला मैदानामध्ये जातोय कुणाल. बघूया कुणाल कशा पद्धतीत कामगिरी करतोय. मला तरी वाटते आक्रमकता फलंदाजीमध्ये दाखवायला लागेल. पल्ला गाठाचा असेल तर मला तरी वाटते दुसरं षटक प्रगतीपदावर. दुसऱ्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचले ते 17 या अंकावर. एक स्वच्छ कामगिरी फील्डमध्ये पाहायला मिळाली, गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. ज्या पद्धतीत पहिले 3 बॉल खेळून काढले होते तेव्हा वाटत होतं का सामना एक चुरशीचा होईल, परंतु उर्वरित 3 बॉलमध्ये पहिले षटकाचे आपण जेव्हा सामना बघितला त्यावेळेला चित्र बदली झालं. थोडीशी मॅच धामणगाव संघाकडे वळली. आता मात्र बघूया दुसरं षटक प्रगतीपदावर. काही होऊ शकते, खेळ अनिश्चित आहे आणि खेळामध्ये काही होऊ शकते. आणि आता मात्र एक सन्मान दिले बॉलला. एक धाव पळून काढले आणि एक धावेने धावपळ पुढे सरकतो 18 या अंकावर. बघूया कल्पेशला चान्स दिले. मला तर एक धावला काढून कल्पेशला चान्स दिले. मला तर एक चांगली फलंदाजी असावा याकरिता चान्स दिले. बघूया त्या चान्सचा काय फायदा घेतोय. मला तर ते मोठे फटक्याची आवश्यकता आहे, पल्ला मोठा आहे. आणि आता मात्र पायावर आदळतो बॉल. पंचांचा बोट आकाशामध्ये. विकेट प्राप्त करण्यामध्ये यश मिळालं. एक यारकर पद्धत बॉल टाकला. बॉल का फारसा समाधान फलंदाज झाला. माराच्या नादामध्ये बॉल पायावर आदलून विकेट जाते. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या 18 या अंकावर. सात बॉल मध्ये 28 ची आवश्यकता आहे. बघूया नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. काय आकाश, काय आक्रमकता करतो आकाश. बघूया. मला तर ते सगळे बॉल मला तर आकाशात पाठवायला लागतील. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मला तर त्या आकाशमध्ये क्षमता आहे. बघूया आकाश काय करतोय. मला तर वाटतंय मोठे फटके जर मारले तर पल्ला गाठता येईल, परंतु एक मोठा पल्ला आहे. एक मोठा दबाव ठेवला होता धामणगाव संघाने निवडी संघापुढं आणि तोच दबाव आतापर्यंत आपला पाहायला मिळतोय. आणि फुलटॉस बॉल होता, फायदा घेता आला नाही. मला वाटतंय डॉट बॉल निघतोय. निर्धाव चेंडू षटक संपतोय. या षटकामध्ये खरोखरच धावफलक अतिशय 5 धावा फक्त मिळाल्यात. म्हणजेच 2 विकेट काढण्यामध्ये यश मिळालंय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळाल्या आणि 13 धावा ठोकून काढल्या. अतिशय दोन्ही षटक आपण पाहिले तर एक चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. आणि तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येते बघूया.
बघूया स्ट्राईकला कुणाल, बघूया नवीन गोलंदाज येतोय सूरज, आणि आता मात्र उंच असा फटका मारलाय, बॉल जातोय षटकार. एक शिमालजक असलेला फिल्डर बघता राहिला बॉल कडे, आणि अतिशय बॉल मारण्यामध्ये यश आलं. एक अपितचा बॉल होता, एक सनकन बॉल मारून बॉल शुमारेच्या बाहेर पाडून 6 धावा त्याच्यावर मिळवल्यात, आणि 6 धाव्याने धावपळ पुढे सरकतोय 24 अंकावर. एक जबरदस्त रणनीती आखून आलेल्या आहेत. मला वाटते मी पहिल्यांदा बोललो का मैदानामध्ये आकाश आलाय, परंतु सूरजने आपली कामगिरी स्वच्छ, कुणालने आपल्या फलंदाजीमधून कामगिरी स्वच्छ करताना आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडूमध्ये 22 धावाची आवश्यकता आहे. मला तरी वाटतंय अद्याप एखादा फटका जर मोठा आला तर मॅच सोपी होईल, यात काही शंका नाही. बघूया काय होऊ शकतं. खेळ हे अनिश्चित आहे, मी पहिलेच बोललोय. आणि आता मात्र पुन्हा त्याच पद्धतीत मारायचा प्रयत्न केला, परंतु बॉल येतोय सीमारेषेकडे दणदण करीत, आणि सीमारेषा पार. 4 धावा मिळाल्या 2 बॉल मध्ये. धावा 5 धावा 22च्या ना. ओके ओके ओके, लेग बायच्या. एक तेज बाउंड्री आहे, आणि बॉल एकदा काय सुटला तर बाउंड्री लगेच असलेला फिल्डरचा मला तरी वाटतं तारामार उडते. त्याच पद्धतीने बॉल निघून गेला सनसन करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी, आणि 4 धावेने धावपळ पुढे सरकतोय. 28 4 मध्ये 18 धावाची आवश्यकता. आणि आता मात्र पुन्हा एकदा एक सुंदर फील्ड, एकच रनावर नमावं लागेल. आणि रनआउटची विकेट पडते. मला तर वाटतं स्ट्राईक साठी थोडासा प्रयत्न केलाय. बघूया स्ट्राईकचा फायदा काय उचलतोय. 3 बॉल मध्ये 17 धावाची आवश्यकता आहे. मला वाटतंय त्याच पद्धतीत कामगिरी करतो का फलंदाज. बघूया बघूया प्रत्येक येतो नवीन फलंदाज. तीन चेंडू 17 धावा. समीकरण सोपं आहे का तिन्ही फटके आकाशामध्ये दाखवायला लागतील. काय होऊ शकते बघूया. आणि बॉल एक निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश. जबरदस्त कामगिरी गोलंदाजीमधून पाहायला मिळाली. आता मात्र मॅच धामणगाव संघाकडे वळलेली आहे, यात काही शंका नाही. आणि एक निर्धाव चेंडू 2 काढण्यामध्ये यश गोलंदाजाला. मात्र गोलंदाजाने आपली कामगिरी स्वच्छ करून मॅच आपल्याकडे वळले. आणि माझे साथी समालोचक रोहन पाटील इथे हजर झाले सकाळच्या क्षेत्रामध्ये, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि धामणगाव संघाने मॅच विजय केले आहे, त्यामुळे त्यांचं हार्दिक स्वागत. आणि हरलेल्या संघाचं सुद्धा स्वागत. खरोखरच दोन्ही संघामध्ये सामना चांगला बघायला मिळाला. यानंतरचं समालोचक माझे साथी समालोचक धोजी सर यांच्याकडं माईक सोपवून मी आजची रजा घेतोय.